नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्याकडून इथं भरती जाहीर झालेली आहे. जी की भरती आहे लिपिक पदासाठी 6 पदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्य यंत्रणे गटांतरी पद्धतीने भरण्यात यावे. त्याची मान्यताबाबतचा हा जी-आर आलेला आहे. 1 जानेवारी 2026 चा लेटेस्ट जी-आर आहे महाराष्ट्र शासनाकडून. ओके. 6 पदांसाठी गटांतरी भरतीमध्ये ही पदं भरती होणार आहे. ओके. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुण्यामध्ये याचं ऑफिस आहे त्याकरिता. ओके. आता याच्यामध्ये आता पूर्ण माहिती तुम्हाला मी संपूर्णपणे देणार आहे. कोणती-कोणती पगार कसा आहे, पदे कशा पद्धतीने भरणार आहे, फॉर्म कुठं भरायचा आहे, अशी इत्यादी माहिती तुम्हाला मी शेवटपर्यंत बघा. तुम्हाला संपूर्ण माहिती देईल. ओके. तर तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आणि Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Telegram चॅनलला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या स्थापनेवरील प्रतिनियुक्तीने भरवण्याची लिपिकांची 6 पदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्य यंत्रणे गटांतरित तत्वावर भरण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. सहकार व पणन व वस्त्र उद्योग विभागाकडनं दिनांक 1 जानेवारी 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी व त्यावर देखरेख नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 कब मधून दिनांक 30 मार्च 2013 रोजीच्या अधिसूचनेद्वारे स्वतंत्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातून गठीत करण्यात आलेले आहे. आता माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितींच्या बैठकीतील निर्णयांच्या अनुषंगाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी गठीत केलेल्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणासाठी माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेल्या 47 पदांमधून 3 पदे वगळून उर्वरित 44 पदे निर्माण करण्यास उपरोक्त वाचा क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. सचिव राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या स्थापनेवरील प्रतिनियुक्तीने भरण्याच्या 6 लिपिकांची पदे बाह्य यंत्रणेद्वारे गटांतरी तत्वावर भरण्यास मान्यता देण्याची विनंती वाचा क्रमांक 4 येथून पत्रामध्ये केलेली असून वित्त विभागाने उपसमितीने दिनांक 26/9/2025 रोजीच्या बैठकीच्या मान्यतेस अनुसरून सदर प्रस्तावना मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. ओके. शासन निर्णय दिलेला आहे. सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 6 जानेवारी 2025 रोजीच्या पत्रामध्ये केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या स्थापनेवरील प्रतिनियुक्तीने भरण्याची 6 लिपिकांची पदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्य यंत्रणेद्वारे गटांतरी तत्वावर भरण्यास शासनाने विहित केलेल्या प्रचलित नियम व कार्यपद्धती व अटी शर्ती नुसार मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये दिलेला आहे वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे दिनांक 27/4/2022 मध्ये बाह्य यंत्रणेमार्फत सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत सुधारणा सूचनेच्या अनुषंगाने प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय वित्त विभागांच्या फूक 10/10/2025 रोजीच्या पत्रानुसार उपसमितींच्या दिनांक 26/9/2025 रोजीच्या बैठकीत प्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. ओके. तर ही 6 पदे आता कशा पद्धतीने भरले जातील तर स्वतः आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता जी कार्यालय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे या पुण्याच्या ऑफिसमध्ये आपल्याला जायचं आहे. ते सांगायचं मग लिपिक पदासाठी गटांतरी भरतीवर फॉर्म भरायचा आहे. तर तिथूनच तुमची इथे नियुक्ती होणार आहे. याची कोणती ऑनलाईन पद्धतीने जाहिरात वगैरे येणार नाही. तिथूनच हे पदे भरली जातील. ओके. तर तुम्हाला त्याचा मी ॲड्रेस नाव सांगितलेलं आहे. त्याचं तुम्ही इंटरनेटवर Google मॅपवर पण टाकलं नाव, तुम्हाला त्याचं ऑफिस पुण्यामध्ये भेटून जाईल. ओके. कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्येच कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नाही तर मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पीडीएफ फाईल डाउनलोड करायचं असेल तर Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला मी पीडीएफ फाईल शेअर करून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत. आणि चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.